मराठ्यांनी रावसाहेब दानवे यांना घेरले, घेतला काढता पाय। मराठा आंदोलक भाजप कार्यकर्ते आमने सामने। छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीच्या प्रसारादरम्यान मतदारांशी चर्चा करण्यासाठी आलेले जालना लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांना शनिवारी पळशी शहर गावातून पाय काढता घ्यावा लागला। गावात प्रचारानिमित्त दानवेंची सभा घेण्याचा येथील भाजप पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न होता। त्यासाठीच रावसाहेब दानवेंसोबत माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे देखील आले होते। मात्र मराठा आंदोलकांनी आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं अशी जोरदार घोषणाबाजी न करत सभेचा डाव उधळून लावला। त्यामुळे पत्राच्या शेडमध्येच छोटेखाली सभा उरकती घेत दानवे व बागडे यांना ते चर्चा न करताच निघून गेले। मराठा आरक्षणासह 66 शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्नावर उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या सोबत आम्हाला चर्चा करायची होती, मात्र ते आमच्याशी चर्चा न करताच निघून गेले। त्यांच्यासमोर आम्ही केवळ घोषणाबाजी केली, मात्र त्यांचे कार्यकर्ते थेट आमच्या अंगावर धावून आले। मारहाण करण्याचा त्यांचा बेत होता, मात्र पोलिसांमुळे तो सफल झाला नाही। बाबासाहेब गायकवाड मराठा सैनिक पळशी शहर प्रचारासाठी पुढील गावाकडे रवाना व्हावे लागले। संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना मराठा आरक्षणाचा मुद्दा अडचणीचा ठरताना दिसून येत आहे। भगवा महाराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर। हम तुम्हारे साथ हैं।